नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण जे महाराष्ट्रामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाचा जो विषय गाजत आहे या विषयावर आपण बोलणार आहेत। खरं म्हणलं तर आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं कशामुळे दिलं आहे, त्याचे कारणं काय आहेत हे आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे। आता SC मधील जे गोर गरीब लोक आहेत या लोकांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी आरक्षण आपल्याला दिलेलं आहे, पण हे मुख्य प्रवाहामध्ये लोक आलेत का, हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आणि प्रश्न आपल्या समोर आज 59 जातीच्या पुढे आहे। आता या 59 जातीमध्ये ज्या प्रगत जाती झाल्या, ज्यांना आरक्षणाचा फायदा घेता आला, जे शिकले सवरले ते प्रगत झालेले आहेत। आता या प्रगत झालेल्या लोकांमध्ये आणि बाकीच्या 58 जाती असतील, सर्व जाती 59 आहेत। 59 जातीमध्ये ज्या प्रगत झालेल्या जाती आहेत त्या जातीतील लोकांना आरक्षणाचा चांगल्या प्रकारे न्याय मिळाला। आता ज्यांना मिळाला नाही त्यांना त्या आरक्षणाचा न्याय मिळालाच पाहिजे, अशा पद्धतीनं या आरक्षणाचा सर्व जाती धर्माला समान न्याय मिळाला पाहिजे, अशा पद्धतीचं हे आरक्षण आहे। मग तशा पद्धतीनं आरक्षणाचा फायदा झालाय का, हाही प्रश्न आहे। आता काही जाती आम्हाला आरक्षण मिळालं नाही म्हणून त्या पुढे येत आहेत। विशेषतः मांग जात हे आम्हाला आरक्षण मिळालं नाही असं म्हणते। आता खरं पाहिलं तर मातंग समाजाला आरक्षणाचा फायदा का झाला नाही हेही मातंग समाजातल्या लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे, कारण त्यांनी त्या पट्टीमध्ये शिक्षण घ्यायला पाहिजे होतं, त्या पट्टीमध्ये शिक्षण घेतलं नाही। याचे कारण वेगवेगळे असतील, आपल्याला त्या कारणाकडे जायचं नाही, पण मातंग समाजाने एका विशेष जातीनं आमचं आरक्षण चोरलं, आमचं आरक्षण सगळंच खाल्लं असं म्हणणं योग्य नाही। कारण ज्याने शिक्षण घेतलं त्याला त्या आरक्षणाचा फायदा जास्त झाला, हे कोणाला नाकारता येत नाही। आता मातंग समाजानं शिक्षण घेतलं नाही म्हणून त्यांना आरक्षणाचा फायदा झाला नाही, हेही त्यांनी स्वतःहून मान्य केलं पाहिजे। आता पुढं काय नेमकं करायचं आपल्याला, तर मातंग समाज हा आरक्षण वर्गीकरण करा अशी मागणी घेऊन आता सरकारच्या दरबारी तो मोर्चे काढत आहे, तो आंदोलन करत आहे, तो बैठका घेत आहे। याचं कारण काय, तर याचं कारण भारताचे सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश 52वे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी एक निकाल दिलाय। त्या निकालात ते म्हणतायत
ज्या घटकाला न्याय मिळाला नाही त्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे, त्याला आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे. आणि म्हणून प्रगत झालेले, आरक्षण घेऊन श्रीमंत झालेले हे लोक आरक्षणापासून आता बाजूला निघाले पाहिजेत आणि त्या आरक्षण न मिळालेल्या लोकांना त्या आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे. अशा पद्धतीचं भूषण गवई यांचा तो निकाल आहे. आता हा निकाल भारतीय राज्यघटनेच्या नियमाप्रमाणे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या कलमाप्रमाणे अट्टी घालून दिल्या त्याच कलमाप्रमाणे भूषण गवई यांनी तो निकाल दिला. आणि हे सुद्धा स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच होतं. कारण आरक्षणाचा फायदा सर्वात गरीब असणाऱ्या घटकापर्यंत शेवटपर्यंत गेला पाहिजे. मग मातंग समाजाला आरक्षण दिलं नव्हतं का? तर दिलं होतं. बाकीच्या पूर्ण 59 जातीला आरक्षण दिलं होतं का? तर दिलं होतं. तर 59 जातीला 13% आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण दिलेलं आहे. पण ते घेता आलं का सर्वांना? नाही घेता आलं. मग का घेता आलं नाही? तर शिक्षण घेतलं तर आरक्षणाचा फायदा, आणि ज्याने शिक्षण घेतलं नाही त्याला आरक्षणाचा फायदा कमी झाला. आपण विचार करत असताना आपण एखाद्या व्यक्तीची बरोबरी जर करायची म्हटलं तर त्या व्यक्तीनं समजा ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं तर मातंग समाजानं सुद्धा ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं पाहिजे. मातंग समाजाचा व्यक्ती 12वी पास होतो आणि समजा पूर्व आश्रमीचा महार आणि आताचा बौद्ध असणाऱ्या व्यक्तीनं जर ती ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं आणि मांग समाजानं ते शिक्षण 10वी 12वीपर्यंत घेतलं तर बौद्धाच्या तरुणाची बरोबरी मांगाचा तरुण करू शकत नाही. म्हणून मातंग समाजाचा तरुणाला त्या आरक्षणाचा फायदा कमी होणार हे मातंग समाजानं आणि मातंग समाजाच्या तरुणानं समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे 59 जातीतल्या सर्वच जातीनं शिक्षण घेणं महत्त्वाचं होतं. ते शिक्षण महत्त्वाचं असताना घेतलं नाही आणि म्हणून आरक्षणाचा फायदा नियमाप्रमाणे समान पातळीने यांना मिळाला नाही. आणि म्हणून जे आरक्षणापासून आता वंचित आहेत आणि जे आरक्षणामुळे प्रगत झालेत, श्रीमंत झालेत, IAS अधिकारी झालेत, या लोकांनी स्वतःहून आरक्षण सोडणं गरजेचं आहे. आणि जे सर्वसामान्य आपल्यापेक्षा खूप गरीब असणारा व्यक्ती त्या आरक्षणापर्यंत पोचला पाहिजेत असंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. आणि आज जे वातावरण तापलं गेलं आहे आरक्षण वर्गीकरणाचं, ते आरक्षणाचं वर्गीकरण व्हावं हे काय मातंग समाज स्वतःहून मागणी करत नाही. कारण तसं भूषण गवई यांनी म्हटलेलं आहे. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई हे या मुद्द्यावर आजही ठाम आहेत की जे लोक पिढ्यानपिढ्या आरक्षणापासून वंचित आहेत
आणि त्याला आरक्षणाचा न्याय मिळाला नाही, आरक्षणाचा फायदा मिळाला नाही, त्या लोकांना आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे. आणि ज्या लोकांना आरक्षणाचा फायदा झाला आहे त्या लोकांनी स्वतःहून गरीब लोकांसाठी आरक्षणाचा फायदा झाला पाहिजेत म्हणून आपली जागा रिक्त केली पाहिजेत, मोकळी झाले पाहिजेत, असं भूषण गवई साहेबांचं मत आहे. आणि राहिला प्रश्न महाराष्ट्रात बौद्ध आणि मांग, पूर्वाश्रमीचे महार आणि आताचे मांग, हा जो वाद निर्माण झाला आहे तो वाद आपण समजून घेणं गरजेचं आहे. कुणाचं हे आरक्षण कुणी चोरून खाल्लेलं नाही. मांगाचा जो आरोप आहे महारावांनी आरक्षण आमचं चोरलं नाही, याचं कारण असं आहे त्यांनी शिक्षण घेतलं आणि म्हणून आरक्षणाचा फायदा त्यांनी घेतला. तुम्ही शिक्षण घेतलं नाही, तुम्ही पोत्राजकी केली, त्यांनी पोत्राजकी सोडली. या सगळ्या मग ती देव धर्म, अंधश्रद्धा, यात्रा जत्रा, मर्याई, खंडोबा, या सगळ्या गोष्टी त्यांनी सोडल्या, तुम्ही धरल्या. या बदल्यामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं, तुम्ही शिक्षण तेवढ्या प्रमाणात घेतले नाही. मातंग समाज हा 10वीच्या पुढं जेवढ्या प्रमाणात शिकला पाहिजे तेवढ्या प्रमाणात मातंग समाज शिकलेला नाही, हे मान्य करावं लागेल. 10वी 12वी ग्रॅज्युएशन, MA, हे पुढं काय ज्या पदव्या आहेत त्या पदव्या घेणं गरजेचं आहे. मातंग समाजामध्ये शिक्षणाचा अभाव आहे, ते सुद्धा मान्य करावं लागेल. त्यांनी शिक्षण जास्त घेतलं, त्याने आरक्षणाचा फायदा जास्त घेतला. तुम्ही शिक्षण कमी घेतलं, तुम्हाला शिकू नका असं म्हटलेले नाही. तुम्हाला पोत्राजकी करत नाचत हिंडा असं त्यांनी सांगितलं नाही. हे तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण शिक्षण घेतल्याशिवाय आरक्षणाचा फायदा घेताच येत नाही, हे तुम्ही समजूनच घेणं गरजेचं आहे. राहिला प्रश्न महाराष्ट्र सरकार आरक्षणाचं उपवर्गीकरण करणार आहे असं सांगतंय, ते खरंच करणार आहे का हुलकावणे दाखवणार आहे का मातंग समाजालाच वेड्यात काढणार आहे का जाती जातीमध्ये फूट पाडून स्वतःची पोळी भाजून घेणार आहे, त्याच्यातून राजकारण करणार आहे, हे काहीही माहीत नाही. आणि जर महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे जर न्याय देत असेल तर ते शेवटच्या घटकापर्यंत आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे असाच निर्णय होणं गरजेचं आहे. आणि तो निर्णय झाला पाहिजे. कारण ज्यांना फायदा मिळाला नाही त्यांना फायदा मिळावा, ज्यांना फायदा मिळाला आहे त्यांनी स्वतःहून आरक्षणापासून लांब राहावं आणि त्या आरक्षणाचा फायदा आपल्याच बांधवाला, सर्वसामान्य भावांना मिळाला पाहिजेत. आपलेच भाऊ, मानलं तर भाऊ, नाही मानलं तर नाही असंही काही माणसं बोलतात. पण वाटते ना भाऊ आहेत म्हणून, तर खरेच बाबासाहेब आंबेडकरांचे आपण अनुयायी असाल. सर्वच बांधव भावाभावाप्रमाणे राहण्याची इच्छा व्यक्त करत असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं आरक्षणाचा फायदा शेवटच्या स्तरापर्यंत गेला पाहिजेत आणि तीच भूमिका सरन्यायाधीश भूषण गवई यांची आहे. आणि ती संकल्प पूर्ण करण्यासाठी आता महाराष्ट्र सरकारवर हे पूर्ण जबाबदारी आहे. बघूया महाराष्ट्र सरकार कशा पद्धतीनं आरक्षण सर्वसामान्य आणि शेवटच्या स्तरापर्यंत
कसं पोचवण्यासाठी या आरक्षणाचा फायदा या मागासवर्गीय SC प्रवर्गातील सर्वच घटकांना कसा न्याय देणार आहेत तेच पाहूया. येणाऱ्या काळात मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पद्धतीनं सर्व जातींना आणि शेवटच्या घटकापर्यंत आरक्षणाचा फायदा व्हावा हे जे स्वप्न आखलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीच आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा, आपली प्रतिक्रिया कळवा. आणि एक विशेष, आज महार बांधव आणि मातंग बांधव एकमेकामध्ये या आरक्षण उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये उच्च टोकापर्यंत चाललेत. यांच्यात तीव्रता वाढली, द्वेष वाढला आहे आणि या भावाभावामध्ये कठोरता वाढली, द्वेष निर्माण झाला आहे, एकमेकांना शिव्या देण्यापर्यंत गेलेत. हे संस्कृती तथागत गौतम बुद्धानं आपल्याला शिकवली नाही. ही संस्कृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवली नाही. आणि जर पुढारलेल्या जातींनी, प्रगत झालेल्या जातींनी, श्रीमंत झालेल्या जातींनी ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही अशा भावांना जर आपण शिव्या देत असाल, आपण वात्रट बोलत असाल, आपण ट्रोल करत असाल, त्यांना अपमानित करत असाल तर तुम्ही समजून घ्या, ही आपली संस्कृती आहे का? ही तथागत गौतम बुद्धाने आपल्याला शिकवलं आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवलं आहे का? जे होईल ते राज्यघटनेच्या नियमाप्रमाणे होईल. जे होईल ते बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने होईल. याच्यात एकमेकाला शिव्या देणे हे योग्य नाही. आपल्याला योग्य वाटत असेल तर अजून शिव्या द्या, काही हरकत नाही. कारण शिव्या दिल्यामुळे तुमची संस्कृती लोकांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. तर बघूया यापुढे हे 59 भाऊ SC प्रवर्गातील सर्वच जाती भावी काळामध्ये कशा राहतील तेच पाहूया येणाऱ्या काळात. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.